सो हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय सियाराम, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत सगळे? मस्त मजेतच असतात. तर तुम्ही बघू शकता इथं आता मी खंडोबाची मूर्ती काढलेली आहे आणि खूप हळदीने पिवळी पिवळी झाली, त्यामुळे चमच्याने पाणी न घालता हातानेच पाणी घालत आहे. सांगितल्याप्रमाणे, तिथल्या गुरुजीने सांगितल्याप्रमाणे दह्या दुधाने अभिषेक करून त्यांना आपलं जागेवर हे करत आहे, विराजमान त्यांचं करत आहे जागेवर. तर हे बघू शकताय, छान असं दह्याने पण हे केलं. आता त्याच्यानंतर दूध आणि कोमट पाणी घेतलंय देवाला मी थोडंसं. तर हे आपल्या देवांना अभिषेक केलेला आहे मी. त्याच्यानंतर त्यांना मी लावत आहे, इथं भंडारा लावलेला आहे बघा. आणि इथं माळसाला हळदी कुंकू लावलेला आहे. त्यानंतर घोड्याला पण लावलेला आहे. ठेवत आहे बघा, जिथं होते तिथं विराजमान केलं त्यांनी. तर आता बघू शकताय अंबाबाईला पण आपल्या बाहेर काढत आहे आणि ती पण अशी हळदीने जास्त पिवळी झाली, तिला पण गरम पाण्याने छान हे करून घेत आहे. त्याच्यानंतर दह्याने वगैरे अभिषेक करून घेत आहे त्यांना. त्यानंतर दूध पण टाकून घेत आहे. आता हे सगळं हे करून घेत आहे. अंबाबाईला पण हळदी कुंकू लावून घेते. आता अंबाबाईला पण जागेवर विराजमान करते. तर बघू शकताय देवांना अभिषेक घालून जिथल्या तिथे आपले देव ठेवलेले आहेत. आणि सकाळी मला दाखवायचं आहे. आणि हे जे तांदूळ आहेत जे आपण देव घालून नेले होते खंडोबाला, त्याचं भात करू शकतो आपण. प्रसाद भात करून खाऊ शकतो नॉर्मल आपलं. हे बघा आता बनवलेली आहे सकाळसाठी बीनची भाजी छान अशी, आणि एवढ्या चपात्या बनवलेल्या आहेत संध्याकाळच्या मुलांना. त्याच्यानंतर इथं बघू शकताय पोहे आहेत थोडेसे, त्याचा पण नाश्ता करून घ्यायचा आहे पोह्याचा पण.